फ्रान्सच्या एका छोट्याशा गावात एक शांत विचारशील मुलगा राहत होता, लुई पाश्चर. त्याच्या डोळ्यांत नेहमी एकच स्वप्न होतं, लोकांना आजारापासून वाचवायचंय. पण ते दिवस भयावह होते. जगभर रेबीज नावाचा भयंकर आजार पसरला होता. रेबीज झालेल्या माणसाला मृत्यू अटल होता. अनेकदा अपयश मिळालं, पण प्रत्येक वेळी तो म्हणायचा, अपयश म्हणेच पुढच्या यशाची तयारी. आणि मग एक दिवस प्रयोगशाळेच्या दरवाजे जोरात उघडले. एक आई धावत आली. तिच्या हातात एक लहान मुलगा, जोसेफ मिस्टर. रेबीज झालेल्या कुत्र्यान चावला होतं. डॉक्टर म्हणाले, आता काहीच शक्य नाही. आई रडत म्हणाली, फक्त तुम्हीच वाचवू शकता माझ्या मुलाला. पाश्चरच्या डोळ्यांत विचारांची वादळं उठली. जर मी चूक केली, मुलगा मरेल. पण जर मी प्रयत्न केला, लाखो जीव वाचतील. त्याने थरथरत्या हाताने सिरिंज घेतली. पहिल्यांदाच रेबीजची लस त्या मुलाला दिली. रात्र गेली, दिवस गेले. सगळ्यांचे डोळे त्या छोट्या मुलावर खेळलेले. आणि शेवटी चमत्कार झाला. मुलगा पूर्णपणे बरा झाला. जग आनंदाने जल्लोषात हरवून गेला. त्या दिवसापासून रेबीज हा मृत्यूचा नव्हे तर आशेचा आजार ठरला. धैर्य म्हणजे भीती नसणं नाही. धैर्य म्हणजे भीती असूनही योग्य गोष्ट करण्याची सामर्थ्य. Please like, share, and subscribe.